आजपर्यंत किती लोक मारली गेली भारताची आणि पाकिस्तानची, ही आकडेवारी एकदा समजून घेतली पाहिजे. कारण की ही माणसं जी भारतातली मारली गेली ती तर शहीद झाली, पण जी पाकिस्तानची माणसं मारली गेली ती भारताने मारली, याच्यापेक्षा वेगळं सांगायची काही गरज. भारतीय सैनिकांचा मृत्यूची आकडेवारी ही 700, म्हणजे 700 भारतीय सैनिक मारले गेले. त्यावेळेस आपण पाकिस्तानचे 2500 अर्थात 2500 मारले. म्हणजे 700 कुठं आणि 2500 कुठं. त्या भारतीय सैनिकांचे भारतातल्या कुटुंबातला कुणाचा नवरा गेला, कुणाचा वडील गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा भाऊ गेला, हे संसार तेवढे उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा उघड्यावर आलेले आहेत, हे आपण विसरता कामा नाही. आपल्या भारताच्या सैनिकांचा जर विचार केला, 8500 कुटुंब स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या युद्धाच्या निमित्तानं सैनिक जे मारले गेले ते कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है. भारतासोबत लढण्याचं स्वप्न पाकिस्तान बघतंय. जो पाकिस्तान तिथल्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही, तितक्या लोकांना शिक्षण देऊ शकत नाही, तिथल्या लोकांना चांगलं आरोग्य देऊ शकत नाही, बेरोजगारीनं भरभटलेला तो पाकिस्तान आज भारताकडे वाईट नजरेनं पाहतोय, दहशतवादाला पोसलं जातंय. तोच पाकिस्तान आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भारतासोबत युद्ध करतोय, भारताला संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करतोय, भारत पेटवण्याचा प्रयत्न करतोय. भारतावर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या माध्यमातून हल्ले होत आहेत. भारत मात्र सक्षमपणे पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं काम करतंय. ही गोष्ट काही सामान्य नाही. पण याच पाकिस्तानची दयनीय अवस्था, बाजार उठणारी अवस्था भारतानं कशी करून टाकली, याच्यावर मला आपलं लक्ष वेधायचंय. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये आजपर्यंत ज्या काही युद्धामध्ये मृत्यू झालेले आहेत त्यांची आकडेवारी मला आपल्या समोर मांडायची, कारण ती आकडेवारी थोडी समजून घेत असताना इतक्या लोकांचा आजपर्यंत मृत्यू झालाय तरी सुद्धा ना पाकिस्तान जागेवर येतं ना तिथल्या सरकारांचं डोकं जागेवर येतं, हे मला आपल्या समोर मांडायचंय. भारतामध्ये युद्ध होत असताना, कारण भारताचं पाकिस्तान सोबत होत असताना किंवा पाकिस्तानचं भारतासोबत होत असताना एकमेकांच्या देशामध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाणीचा प्रसंग हा काही नवा नाही. पूर्वीपासून युद्ध सुरू होत आलेलं आहे. ज्यावेळेस भारतापासून विभागणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला, 1947 ला जी फाळणी झाली, त्या दिवसापासून आजपर्यंत किती लोक मारली गेली भारताची आणि पाकिस्तानची, ही आकडेवारी एकदा समजून घेतली पाहिजे. कारण की ही माणसं जी भारतातली मारली गेली ती तर शहीद झाली, पण जी पाकिस्तानची माणसं मारली गेली ती भारताने मारली, याच्यापेक्षा वेगळं सांगायची काही गरज नाही. 1947च्या युद्धामध्ये भारत सैनिकांचा अर्थात भारताचे जे जवान आहेत त्या सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी 1100 आहे. 1100 भारतीय सैनिक मारले गेले. त्याच वेळेस पाकिस्तानचे 6000 सैनिक मारले गेलेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही आकडेवारी तपासू शकता किंवा आकडेवारी वाचू शकता. ज्यावेळेस 1965चं युद्ध झालं त्यावेळेस सुद्धा भारतीय सैनिकांचा 3712 सैनिक हे मारले गेले, कारण त्यावेळेस भारताच्या सैनिकांची मरण्याची आकडेवारी ही 3712 म्हणजे कमी नाही, तेवढे सैनिक आपण मुकलो. त्याच वेळेस पाकिस्तानच्या सैनिकांचा मृत्यूचा आकडा जर पाहायचा म्हणला तर तो 5800 एवढा आहे. कदाचित भारतापेक्षा पाकिस्तानचं सैन्य आपण जास्त मारलं 1965च्या युद्धामध्ये किंवा त्याच्या अगोदर 1947 ला सुद्धा. परंतु इतकी लोक आपली मरणं
ही काय आपल्यासाठी म्हणजे वाईट गोष्ट आहे ही. त्याच्यानंतर 1971चं जे युद्ध झालं, त्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताचे 3000 जवान मारले गेले, 3000 सैनिक मारले गेले. त्यावेळेस पाकिस्तानचे 8000 सैनिक मारले गेले. म्हणजे भारतापेक्षा 5000 जास्त सैनिक हे आपण पाकिस्तानचे मारले गेले. म्हणजे जर तिन्ही युद्धाची आकडेवारीचा जर विचार केला, 1947 मध्ये ज्यावेळेस आपले 1100 मारले गेले, त्यावेळेस त्यांचे 6000 मारले गेले. 1100 कुठं आणि 6000 कुठं, विचार करा. म्हणजे याच्यात सुद्धा पाकिस्तानची लोक आपण जास्त मारले. तीच परिस्थिती 1965 मध्ये सुद्धा आहे. भारताचे सैनिक ज्यावेळेस 712 मारले, 3712 मारले, त्यावेळेस त्यांचे आपण 5800 मारले. म्हणजे 3712 कुठं आणि 5800 कुठं, ही सुद्धा आकडेवारी समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतरचं जे युद्ध झालं, जे भयानक होतं, जे 1971चं युद्ध होतं, त्या युद्धात सुद्धा भारतीय सैनिकांचा अर्थात आपले 3000 सैनिक आपण गमावले, त्यावेळेस त्यांचे 8000 गमावले. 5000 सैनिक पाकिस्तानचे आपण मारले. आणि ज्यावेळेस आता कारगिलच्या युद्धावर आपण चर्चा करू, जे युद्ध फार महत्वाचं होतं. 1999 मध्ये जे कारगिलचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांचा मृत्यूची आकडेवारी ही 700, म्हणजे 700 भारतीय सैनिक मारले गेले. त्यावेळेस आपण पाकिस्तानचे 2500 अर्थात 2500 मारले. म्हणजे 700 कुठं आणि 2500 कुठं. जर मृत्यूची आकडेवारी पाहिली, पाकिस्तान कशात सुद्धा, खेळात असू द्या किंवा युद्धात असू द्या, भारतासोबत कधीही जिंकू शकत नाही. भारत नेहमी त्यांच्यावर सरसच आहे. म्हणजे 1999चं कारगिल युद्ध तसं मोठं होतं, तसं भयानक होतं, पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये ताकदीनं घुसून त्यांचे आपण जे काही 2500 सैनिक मारले, हे भारतीय सैनिकांसाठी काबिले तारीफ आहे. पण भारतीय सैनिकांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये मृत्यू हा कमी झालेला असला तरी मला असं वाटतं की तुम्ही आम्ही आनंदी होण्याची गरज नाही. कारण तेवढे संसार भारतातले, त्या भारतीय सैनिकांचे, भारतातल्या कुटुंबातला कुणाचा नवरा गेला, कुणाचा वडील गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा भाऊ गेला, हे संसार तेवढे उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा उघड्यावर आलेले आहेत, हे आपण विसरता कामा नाही. कारण ज्या आईचा मुलगा जातो किंवा एखादा सैनिक मरतो किंवा एखाद्या पत्नीचा पती मरतो किंवा एखाद्या मुलाचा बाप मरतो किंवा एखादा आपला भाऊ मारला जातो, या मनाला किती वेदना होतात, या देशाचं किती नुकसान आहे, त्या कुटुंबाचं किती नुकसान आहे, हे आपण शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. ही मृत्यूची आकडेवारी समजून घेत असताना आजपर्यंत कशा पद्धतीने हे सगळं घडलंय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मला हे आपल्या समोर मांडायचं होतं. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे, भारताचे आतापर्यंत एकंदरीत युद्धातील भारतीय सैनिक असतील किंवा पाकिस्तान सैनिक असतील, यांच्या मृतांची एकूण आकडेवारी जर पाहायची म्हणलं तर भारताचे 8512 इतके सैनिक आजपर्यंत 1999 पर्यंत मारले गेले. तर त्याच पद्धतीनं पाकिस्तानचे मात्र 22300 सैनिक भारतीय सैनिकांनी मारलेले आहेत. पाकिस्तानचं जाऊ द्यावं, पाकिस्तानचं देणं घेणं नाही, परंतु आपल्या भारताच्या सैनिकांचा जर विचार केला, 8500 कुटुंब स्वातंत्र्यापासून आजपर्यंत
या युद्धाच्या निमित्तानं सैनिक जे मारले गेले ते कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. आकडेवारी तुम्ही तपासू शकता. परंतु एवढी माणसं आपली मरणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे युद्ध हे परवडणारं नसतं ना आपल्याला ना शत्रूला, परंतु ते त्यांचा माज जिरवण्यासाठी करावं लागतं असंच म्हणावं लागेल. कारण कोणी जर आपल्या देशाकडे आपल्याकडे वाईट नजरेनं बघत असेल तर ते डोळे काढून टाकण्याची ताकद तुमच्या माझ्या भारतीय नागरिकांच्या मध्ये आहे. ती ताकद अशीच अबाधित राहिली पाहिजे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचं. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय भारत.